हाय फ्रेंड्स, ऑल ऑफ यू सगळ्यांना गुड मॉर्निंग. पहिल्यांदा तर मी हा व्हिडिओ याच्यासाठी टाकतो आहे की मी नवीन चॅनल चालू करतो आहे बाबा गपशप नावाने. तुम्ही मला विचाराल बाबा गपशप नेमकी काय आहे, कसं काय आहे, कुठला आहे, काय काहीच तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला त्याची थोडी इन्फॉर्मेशन देतो. हा पहिलाच व्हिडिओ, तर कृपया पहिल्या व्हिडिओला तुम्ही नक्की बघा. तर बाबा गपशप हे कळवण शहरातून चालू केलेलं एक यूट्यूब चॅनल आहे. तर माझं नाव हर्ष बाफना आणि मी पहिल्यांदा पण PYP क्रिएशनमध्ये थोडंफार इकडे तिकडे थोडंफार रोल आम्ही क्रिएशन चालू केलं होतं मी माझ्या मित्रांनी. पण ते कोरोना काळात थोडं सक्सेसफुल झालं नसल्यामुळे थोडं आम्ही थांबवलं. तर माझ्या मनात नवीन विचार आला, काहीतरी एक सिरियल बघत होतो तर माझ्या मनात नवीन विचार आला की आपण असं काहीतरी करू शकतो का. आपण एखाद्याला एखाद्या समाजात आपण समाज प्रवृत्ती केली, एखाद्याला काहीतरी चांगलं ज्ञान द्यायचं काम केलं तर आपण करू शकतो का आणि आपल्याकडून होईल का, हा विचार मनात आला. पण असं मला वाटतं करण्यात काहीच हलगर्जीपणा नाही आणि दाखवण्यात तर काहीच हलगर्जीपणा नाही. लोक हे म्हणतात ते म्हणतात, हे करण्यापेक्षा आपण काय करतो ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असतं. त्यामुळे मी बाबा गपशप नावाचं चॅनल चालू केलं. तुम्ही मला म्हणाल बाबा गपशप नेमकी काय आहे, कशाबद्दल चॅनल आहे, त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे. तर बाबा गपशपचं तुम्हाला एक सांगतो, मला संजू बाबा भरपूर आवडतो. त्यामुळे माझ्या मनात विचार आला की नेमकी नाव काय ठेवायचं चॅनलचं. चालू केलं आहे आपण, नेमकी सबस्क्रायबर करतील, लोकांना आवडेल नाही आवडणार, आय डोंट नो. बट मला मनात होतं की बाबा म्हणजे एकदम हटके नाव वाटतं. बाबा, अरे काय नाव आहे. त्यामुळे संजू बाबासुद्धा आज फेमस आहे एकदम कडा का. त्यामुळे तुम्हाला सांगतो संजू बाबाचं मला डोक्यात आलं बाबा. बाबा नाव म्हणजे एकदम आहा हा, ऐकायला वेळी भारीलं. त्यामुळे बाबा बाबा नाव ठेवलं. गपशप तुम्हाला तुमच्या मैत्रिणीसोबत, तुमच्या गर्लफ्रेंडसोबत, तुमच्या परिवारासोबत, तुमच्या आईसोबत, तुमच्या वडिलांसोबत, तुमच्या बहिणीसोबत, तुमच्या भावासोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत कोणालाही बोलणं खूप आवडतं. काही जण म्हणतात अरे हा मुलगा खूप बोलतो, हा खूप वायफळ बोलतो. पण त्याच्या बोलण्यात जो अर्थ असतो ना तो आपल्याला कळत नसतो. त्यामुळे तो वायफळ बोलत नसतो. त्याला बोलण्यात जी मजा आहे ना ती त्याला दुसरं कशातच सापडत नाही. त्यामुळे बोलतो कारण त्याला माहिती असतं आपलं बोलणं जो ऐकतोय ना त्याला जरी चांगलं वाटत नसलं तरी आपण जेवढं बोलतो ना तो बोलला पाहिजे की अरे हा खूप बोलतो, कारण त्याला त्याच्यात आनंद वाटतो. त्यामुळे मी पण जास्त बोलतो, असं नाही सांगत की मी बोलत नाही. असं मी पण खूप बोलतो. पण हे नवीन चॅनल असं चालू केलं गपशप, त्याच्यामुळे मी नाव ठेवलं की प्रत्येकाला खूप लोकांसोबत बोलायचं वाटतं. काही समाजविरोधी, आता काही मोठे बाबा आमटे झाले, त्याच्यानंतर प्रकाश बाबा आमटे झाले, हे खूप जण, सिंधुताई सपकाळ एक्सेट्रा ऑल खूप जण समाज प्रवृत्ती करत आहे वेगवेगळ्या भागून. कोणी कुष्ठरोगांची सेवा करत आहे, कोणी भुकेल्याला अन्न देत आहे, कोणी आता कोरोना काळात तर खूप जणांची मदत केली लोकांनी. त्यामुळे मला असं वाटतं मी पण काहीतरी गोष्टी कराव्यात, काहीतरी नवीन शोध तर काय घेऊ शकत नाही. म्हणजे मी काय शास्त्रज्ञ नाही शोध घ्यायला, बरोबर. तुम्ही म्हणाल शोध हा शब्द वापरला, याचा अर्थ हा कशाचा शोध लावतो. तर कशाचाही शोध लावत नाही आहे मी, फक्त शोध लावतो ते माझ्या स्वतःचा, माझ्यात काय स्किल आहेत, काय डेव्हलपमेंट करू शकतो त्याचा शोध लावतो आहे. आणि माझं नाव आहे हर्ष बाफना. मी नवीन बाबा गपशप हे यूट्यूब चॅनल चालू करतो आहे. तर कृपया तुम्ही ह्या चॅनलला बघा. प्रत्येक व्हिडिओ मी टाकेल हळूहळू, कारण आता पहिली सुरुवात आहे. तर तुम्ही या व्हिडिओला बघा. तुम्हाला काय देता येईल तेवढं घ्या, मला काय देता येईल तुम्हाला तेवढं द्या. जेवढं ज्ञान तुमच्याकडे असेल तेवढं ज्ञान माझ्याकडे नसेल हे मी 100% स्पष्ट करू शकतो. त्यामुळे तुम्हाला 100% सांगू शकतो की नवीन मुद्द्यांना आपल्याला हात घालायचा आहे. तर एक तुम्हाला सांगतो, प्रेम प्रकरण एक्सेट्रा, प्रेम घ्या, प्रकरण घ्या, बलात्कार घ्या, आईची काळजी, आई बाप बहीण आई वडील एक्सेट्रा. मग ते पंतप्रधान असो या मोदी पंतप्रधान असो, नरेंद्र मोदी साहेब स्वतः पंतप्रधान आहेत आत्ताचे, आणि त्यांच्या काळात खूप काही चांगल्या गोष्टी घडत आहेत, खूप काही वेगवेगळे विचार आहेत आपल्या मनात. तर आपल्याला हे वेगवेगळ्या विचारांना चालना द्यायची. जसं तुम्ही न्यूजपेपर म्हणजे तुम्ही काय बघतात, ह्याचा खून कधी झाला, ह्याची कधी सरकार पडणार आहे, कधी सरकार स्थापन होणार, ते आपल्याला अजिबात करायचं आहे. ह्या पण मुद्द्यांना आपल्याला बोलायचं आहे. पण आपल्याला नवीन मुद्दे काय घ्यायचे, वेगवेगळे विषय, कॉमेडी विषय घ्यायचे, थोडे कॉमेडी विषय, काहीतरी समाज प्रबोधनाचे विषय. तर असे वेगवेगळ्या विषयावर आपण हात घालणार आहोत. प्रत्येक विषयाला आपण जोडून असं काहीतरी बोलणार आहोत की ज्याला तुम्हाला चांगलं वाटेल ऐकायला आणि मलाही बोलायला चांगलं वाटेल. आणि आपल्याला काय विरुद्ध बोलायचं नाही, कोणाला आपण मनाचं दुखायचं नाही, कोणाचे आपण म्हणायचं आहे. कोणाला असं वाटलं नाही पाहिजे की आपण हे आपल्याबद्दल बोलतोय तर आपण याचा काटा, आय डोंट नो. त्यामुळे आपण बाबा गपशप या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक्स करा आणि कृपया या चॅनलवरची व्हिडिओ बघा. तुम्हाला आवडले, तुम्हाला मी प्रश्न टाकेल, कृपया मला त्या कमेंट्समध्ये मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला काय अडचण असेल तर कृपया मला कळवण्याचा प्रयत्न करा, मी तुमच्या अडचणीत सहभाग होईल. आणि काय बोलावं, आता नवीन मुद्द्यांना हात घालणार आहोत तर तुमची मला साथ हवी आहे. काही गोष्टी खूप बारीकाईने बघायच्या असतात, काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. त्यामुळे जे झालं आहे ते सोडून द्या. कोरोना जाणार आहे हे आपल्याला माहिती आहे आणि आपण जगणार आहोत ते आपल्याला लक्षात ठेवा. कारण
जे कोरोना योद्धा आहेत ते लढत आहेत प्रत्येक गोष्टीशी, प्रत्येक सेकंदाला लढत आहेत. त्यामुळे त्यांनाही वाचवणं आपलं हे कर्तव्य आहे. कारण डॉक्टर घ्या, पोलीस कर्मचारी घ्या, त्याच्यानंतर कोणीही घ्या, डॉक्टर, पोलीस कर्मचारी घ्या, त्याच्यानंतर साफसफाई करणारे घ्या, रस्त्यावरचे झाडू मारणारे घ्या, एक्सेट्रा एक्सेट्रा खूप जण आहेत. तर त्यांनाही आपल्याला त्यांची एवढी काळजी ते आपली घेतात तशीच आपली त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि कृपया आज जो भुकेलेला आहे त्याला अन्न देण्याचा नक्कीच जास्तीत जास्त प्रयत्न करा. मुंबईची हालत खूप बेकार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक गावाची सध्या तरी खेड्यापाड्यात खूप कोरोना पसरलेला आहे. तर त्या कोरोनाच्या काळात आपल्याला काय काय नवीन करता येईल तेवढं करा, हीच माझी एक प्रार्थना. आणि देवाचरणी एकच प्रार्थना करतो की लवकरात लवकर हा कोरोना जाऊ द्या, म्हणजे आम्हाला समाजात वावरता येईल, समाजात फिरता येईल. आमचं कॉलेज बंद आहे, आमची शाळा बंद आहे. अरे काय मित्रांनो, अरे शाळा बंद आहे, कॉलेज बंद आहे, मोबाईल तर आहे यार, मोबाईलवर काहीतरी नवीन करा ना. कोणी MPL खेळते तर कोणी रमी खेळते तर कोणी काय खेळते. अरे खेळाल तर खेळा, ते म्हणतात ना, शिकाल तर शिकाल. त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगू शकतो, बाबा गपशपला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक्स करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघण्याची प्रयत्न करा. व्ह्यूज द्या मला, तर मी म्हणजे तुमच्या व्ह्यूजमुळे, लाईक्समुळे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करू शकेल. आणि कधी कधी लाईव्ह गेलो तर कृपया तुम्ही लाईव्ह येत असाल तर कृपया माझ्या चॅनलला बघा. तुम्हाला आवडलं तर प्लीज सबस्क्राईब करा. हॅव अ नाईस डे. आपण नवीन व्हिडिओसाठी तत्पर बघत राहा बाबा गपशप चॅनल.